खासदार सुप्रिया सुळे बोलतात, थेट जाऊया. अतिशय सुसंस्कृत कर्तृत्वान भारताचा सुपुत्र आणि एक अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत असे आपले ते प्रधानमंत्रीही होऊन गेले. फार जवळून माझं भाग्य की मला त्यांच्या बरोबर पार्लमेंटमध्ये त्यांना बघण्याची, त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली. आणि कुठल्याही विषयावर एक नेता आणि विरोधी पक्ष यांचं एका सशक्त लोकशाहीमध्ये कसं नातं असावं हे मी फार जवळून त्या काळातल्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि UPAचा पाहिला. एकतर त्यांचे अनेक असे किस्से आहेत की पंतप्रधान म्हणून त्यांनी अणुशक्ती करार असो किंवा मग खास करून त्यांनी स्थापन केलेली समिती होती, जे खास करून सर्वसामान्य माणसांना, गरिबांना त्या समितीच्या माध्यमातून वेगळे धोरणात्मक निर्णय व्हायचे, सर्वसामान्यांना समाविष्ट करून घेण्यात ते पंतप्रधानांमध्ये असे बोलले जातात. नाही, अर्थातच एक अतिशय उत्तम अर्थतज्ञ आणि भारतात मोठी क्रांती आणि बदल त्यांनी जे घडवले हे भारताचा एक मोठा टर्निंग पॉईंट म्हणूनच जेव्हा जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल त्याच्यामध्ये मनमोहन सिंग साहेबांचं नाव हे सुवर्ण अक्षरातच लिहिलं जाईल. आणि त्या काळामध्ये एक मॉडर्न इंडिया ज्याला आपण म्हणत होतो आणि परदेशातली नाती म्हणजे अमेरिकेशी आपण जे नातं जुळवलं त्या काळामध्ये त्याच्यासाठी जो बेस तयार झाला तो बेस मनमोहन सिंग साहेबांच्याच कष्टामुळे होऊ शकला. त्यानंतर डॉक्टर अनिल काकोडकर साहेबांचे आणि मनमोहन सिंग साहेबांचे अतिशय जवळचे संबंध आणि त्यानंतर जो US अग्रीमेंट आपण ते अमेरिकेबरोबर केलं त्यामध्ये काकोडकर साहेबांचं मनमोहन सिंग साहेबांचं जे नातं होतं प्रेसिडेंट अमेरिकेबद्दल की एक विश्वासाचं नातं पण त्याच्यात प्रेमही होतं. ते फक्त ट्रान्झॅक्शन नव्हतं दोन देशांचं, ते प्रत्येक त्या मीटिंगमधल्या फोटोमध्ये चर्चेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसलं. आणि न्यूक्लिअर अग्रीमेंट असेल, सर्वसामान्य मायबाप जनतेला अन्नधान्याचा विषय असेल, आधार कार्ड असेल आणि तंत्रज्ञानाची त्यांचं एक वेगळं नातं होतं. आज जे टेक्नॉलॉजीमध्ये जे बदल झालेले आहेत त्याची सुरुवात मग GST असेल किंवा आधार कार्ड असेल, हे सगळे जे त्या काळातले बदल वे अहेड ऑफ हिज टाईम हे मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झाले. अमेरिकेनं शोक प्रस्ताव दिलेला आहे किंवा शोक व्यक्त केलेला आहे संपूर्ण भारतीयांप्रती. त्यामध्ये त्यांनी कौतुक केलंय, उत्कृष्ट चॅम्पियन हा शब्द मनमोहन सिंग यांना वापरलेला आहे. अर्थातच म्हणजे मोदींनी पण त्यांच्यावर टीका केली आणि 14 पूर्वी पण त्यांच्यावर टीका केली जायची, पण अमेरिकेनं त्यांचं कौतुक केलंय. त्याबद्दल मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का मनमोहन सिंग साहेब हे फक्त एक भारताचे प्रधानमंत्री नसून एक ग्लोबल लीडर होते. आणि अतिशय मी मगाशीच म्हणलं तसं की अमेरिकेशी जे नातं म्हणजे प्रेसिडेंट ओबामाच्या पुस्तकामध्ये त्यांना मनमोहन सिंग साहेबांना त्यांनी गुरु मानलेलं आहे. वन ऑफ द फायनेस्ट इकॉनॉमिस्ट इन द वर्ल्ड, म्हणजे देशात तर होतेच ते, पण जगातले इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. आणि अमेरिकेचं आणि त्यांचं नातं अतिशय, पण मी म्हणले ज्या अमेरिकेचं आणि आपलं जे नातं आज आहे त्याचा जो बेस झाला तो सगळा बेस मनमोहन सिंग साहेबांनीच केला. भारतरत्न देण्याची मागणी केलेली आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. हो, अर्थातच, म्हणजे तो रत्नच आहे, काही वादच नाही त्याच्यात. तुम्ही मागणी करावी. केंद्रीय कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलं, त्यावेळेस देखील आपण इथे होता. काही व्यक्तिगत अनुभव आपल्याला सांगायच्या. मला असं वाटतं की एक तर कॅबिनेटमध्ये आदरणीय पवारसाहेब आणि मनमोहन सिंग साहेबांचं एक वेगळी केमिस्ट्री होती. जे 10 वर्ष दिवसातून 5 दिवस ते भेटायचेच, कारण का CCPA असेल, कॅबिनेट मीटिंग्स असतील, असे अनेक वेगळ्या कमिटीजवर ते दोघंही होते. त्याच्यामुळे 10 वर्षात एकही सोमवार तो शुक्रवार असा गेला नसेल की ते दोघं एकमेकाला भेटले नाही. आणि एखाद्या सहकार्यालाही मान सन्मान कसा द्यायचा, कॅबिनेटमधल्या प्रत्येक व्यक्तीचं शांतपणे ऐकून घेऊन मगच निर्णयावर यायचं, ज्याला एक डेमोक्रॅटिक आवाज प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक मंत्र्याचा मान सन्मान आणि त्याला समानतेने जी वागवायची सुसंस्कृतपणा होता तो मनमोहन सिंग साहेबांमध्ये होता. त्यांना प्रचंड वाचनाची आवड होती. अनेक वेळा आदरणीय पवारसाहेब त्यांना पुस्तक पाठवायचे, त्यांनी एखादं पुस्तक वाचलं तर ते आदरणीय पवारसाहेबांना स्पेशली मार्क करून पाठवायचे की हे वाचलं, मला हे जास्त आवडलं, जरूर वाचा. आणि गेल्या 10 वर्षामध्ये ते जवळच राहतात, त्याच्यामुळे प्रत्येक सेशनला आम्ही त्यांच्या घरी गेलेलो आहोत. कारण हे नातं काय फक्त राजकारणापुरतं नव्हतं, एक कौटुंबिक संबंध आमच्या दोन्ही कुटुंबांचे 2-3
4 दशकाचे राहिले. एखादी आठवण संसदेतली किंवा घरातली आठवण एखादी काय? मला असं वाटतं एक मेमरी जी मला वाटतं सगळ्यांच्या म्हणजे मी पाहिलेली आहे जेव्हा त्यांची आणि सुषमाजींची शेरशायरी, मला नाही वाटत आम्ही कधीही तो दिवस विसरू की म्हणजे मला दुःख एकाच गोष्टीचं होतं की प्रणबदा, मनमोहन सिंग साहेब, सुषमाजी आणि अरुणजी यांची भाषणं आणि एकामेकावर अतिशय सुसंस्कृतपणाने केलेली टीकाही, पण त्या टीकेमध्ये एक नात्यांचा ओलावा होता आणि एकामेकाचा बद्दल प्रेम आणि आदर होता. तो आदर पाहण्याची पार्लमेंटमध्ये पाहण्याचं भाग्य हे मला मिळालं दोन्हीकडून. माझे सुषमाजी आणि अरुणजींबद्दल मी नेहमीच प्रेमाने बोलते, कारण जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरी एक आदर्श विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर मंत्री म्हणूनही, तसंच प्रणबदांना आणि मनमोहन सिंग साहेबांना एक प्रधानमंत्री आणि एक उत्कृष्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून आणि नंतर प्रेसिडेंट म्हणूनही पाहण्याची संधी प्रणबदांना मिळाली. त्याच्यामुळे तो एक वेगळा गोल्डन इरा मी म्हणेन पार्लमेंटचा, ज्याच्यात अतिशय सुसंस्कृतपणा होता. टीका व्हायची, कुठलंही सेटिंग नव्हतं, कुणाला कुणाची भीती नव्हती, पण अतिशय सुसंस्कृतपणे टीकाही करायचे, कौतुकही करायचं आणि त्या पिढीने भारतासाठी काम केलं. ताई, एक महत्वाचा प्रश्न आहे. ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला त्यावेळी भारताला अन्नधान्य आयात करावं लागायचं आणि त्यावेळेस शरद पवार यांना देखील वाईट वाटलं, तर त्यासाठी त्यांची पहिली सही झाली. पण जेव्हा देशाचे 10 वर्ष पूर्ण झाले त्यांच्या कार्यकाळाला, तेव्हा देश स्वयंपूर्ण झाला. याच्यामध्ये शरद पवार साहेब त्याचबरोबर मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा होता. याबद्दल काय सांगा? नाही, मनमोहन सिंग साहेबांनी आदरणीय पवार साहेबांना काम करताना ज्याला आपण कम्प्लीट फ्री हँड दिला होता. त्यांनी कधीही, मला आठवत नाही की 10 वर्षात असा कधी दिवस आला की पवारसाहेब घरी आले आणि त्यांना वेदना झाल्या की आज कॅबिनेटमध्ये असं कधीच झालं नाही. आणि त्यांची एकामेकाबद्दल जे प्रेम, विश्वास आणि आदर होता. खरं ते प्राईम मिनिस्टर होते, म्हणजे ते ऑथॉरिटेरियन वागू शकत होते, पण मनमोहन सिंग साहेब तसं कधीच वागले नाहीत. आणि त्यांनी प्रत्येक कॉलिगचा, म्हणजे पवारसाहेबांचा आणि बाकी सगळ्याच सहकाऱ्यांचा नेहमी आदर, सन्मानच केला. आणि त्यांची सगळ्यात मोठी ताकद होती की ते खूप व्यवस्थितपणे, वॉज अ व्हेरी गुड लिसनर. त्याच्यामुळे त्यांच्याकडे गेलं की कमीत कमी शब्दात आपण जास्तीत जास्त किती सांगू शकू ही एक मोठी कसोटी असायची, कारण का ते खूप कमी बोलायचे आणि कितीही ते कोणीही त्यांच्याकडे गेलं की ऐकून घ्यायची खूप मोठी ताकद होती त्यांची. त्यांना अर्थतज्ञ म्हणून संपूर्ण जग ओळखतं, पण एक पंतप्रधान म्हणून ते कसे होते? अतिशय म्हणजे भारताला अभिमान वाटेल असे प्रधानमंत्री आणि सगळ्यांना एकत्र घेऊन सुसंस्कृत भारताचा एक अतिशय उत्तम आदर्श, म्हणजे ज्याला सुसंस्कृत आपण म्हणतो माणूस, तसा अतिशय आणि एक्स्ट्रॉर्डनरी वेल रेड, म्हणजे मग गाणी असतील, म्हणजे भारतीय संगीत असेल, नाटक, सिनेमा, पुस्तक, इतके त्यांना इंटरेस्ट होते की कधीही त्यांना भेटलं की माझे आईवडील आणि ते दोघं जेव्हा भेटायचे तेव्हा अशा वेगवेगळ्या विषयांवर म्हणजे या सगळ्यांवर गप्पा व्हायच्या, कारण त्या सगळ्यांनाच या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता. म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक नॉर्मल आयुष्य ज्याच्यात भारताचे सगळेच हे पैलू होते, ह्याच्यातही त्यांना प्रचंड, म्हणजे म्युझियम असेल किंवा भारताचा इतिहास असेल, त्याच्यात प्रचंड त्यांचं वाचन होतं. ताई, पवार साहेब येणार आहेत का आणि ते आज येणार आहेत की उद्या येणार? आता कळेल ना मला आज दुपारी 3-4 वाजता. त्यांनी मुंबईत प्रेस घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.